गुरुजी गुरुजी आले. बाबा बाबा गुरुजी आले. आले हा. ए वरद वरद एक मिनिट काय कसं लावलंय लक्ष्मी लक्ष्मी अंगठी कुठे आहेत हा, दे. अहो काय? अहो, फुलांनी सजवली ना थाळ मी हो. असंच द्यायचं. बरं 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 ठीक असं देऊ हा. गुरुजी अरे अय्या नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार जावई बापू नमस्कार या 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 नमस्कार बाबा. या अरे राहू दे राहू दे आई नमस्कार अहो नको नको सुखी राहा. या वीणा हाय अरे आळा अरे हळू. नाही नाही मी पडलो नाही काही हा स्वागतासाठी फुल घेतलं फुल फुल देतो तो वेलकम वेलकम मस्का पंची या 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 सुखी राहा. नमस्कार आजी किती श्रीमंत आहे ना हा मुलगा. मला असा श्रीमंत नवरा मिळाला असता तर किती छान झालं असतं. पण माझ्या गळ्यामध्ये ध्यानच पडले. कसले ध्यान आहे ते. करताय दुसरं लग्न? हा लग्न करताय? काय बोलतेस तू. नाही ना मग चला लवकर. चल. गुरुजी जयंतरावांना बोलवायचं का या ना जयंतराव या 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 बसा सावकाश. हॅलो हाय मी मंगल. जयंतराव आमची मोठी मुलगी मंगल. ओ
नमस्कार ताई. हो नमस्कार. पण मोठी मुलगी आहे मी. ज्यूस घेणार? नो थँक्स. मंगल आत्ता नको म्हणतात नंतर हा उठ. सावकाश. हळू हळू वंस. वीणा घे बाई तिच्या हातातलं. होय. राहू दे. विश्वाने नाश्ता केला का? नाही ना, रात्री सुद्धा काही खाल्लं नाहीये त्याने. कदाचित दमला असेल, करू दे त्याला आराम. हॅलो. काकू मी गौरव बोलतोय. विश्वा कसा आहे? हा, अरे हे खरं तर तू सांगायला हवंस ना मला. काय झालंय का कॉलेजमध्ये? कोणी काही बोललंय का विश्वाला? कॉलेजमध्ये ते 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 अरे असं तर पप्पा काय करतोयस? हे बघ काय झालं ते नीट सांग ना मला. मला ना विश्वाची अवस्था बघवत नाहीये. माझा विश्वास गप्प राहणारातला नाहीये. काहीतरी झालंय ना? काय झालंय सांग ना. त्याचं काय झालं काकू? विश्वा आहे ना कॉलेजमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. काय? हो काकू. आणि तिच्या घरचे आहेत ना आज दुसऱ्या मुलासोबत तिची एंगेजमेंट करताय. काकू प्लीज तुम्ही तिच्या घरच्यांशी बोलाल का? विश्वाचं खूप प्रेम आहे हो त्या मुलीवर. काकू प्लीज एकदा भेटून बोलाल का तुम्ही त्यांच्याशी? काय छान दिसते मी. बाबा
वंस इथेही लक्ष द्या थोडस. हो माहिती. आता तुम्ही दोघांनी उभं राहायचंय आणि नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने दोघांनी एकमेकांना हार घालायचे. अगं बाई, संतोष हरण ना. विश्वा, तुझी ही अवस्था कशामुळे झाली हे कळलंय मला. तुझ्या मित्राचा फोन आला होता. अरे सगळं सांगितलंय मला. पण विश्वा, हे सगळं तू का नाही सांगितलंस? हं? का नाही सांगितलं? देवा, रडू नको. विश्वा, ऐक ना, काय अवस्था करून घेतलीस रे स्वतःची. विश्वा, मला मागवत नाहीये तुला. रडू नको. मी काय म्हणते, तू बस बघू तिथं बस. हे बघ बाळा, हे बघ, मी असं म्हणत नाही की प्रेम करणं चुकीचं आहे. अरे पण आपल्या घरात आपण प्रेमाविषयी बोलू शकत नाही. या घरात अशा खूप गोष्टी घडल्या ज्या तुला माहितही नाही. आपल्या घराची ही जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त प्रेमामुळे. काय बोलतेस तू? हे काय झाले नक्की? विश्वा, विश्वा, तुझ्या बाबाला सख्खी छोटी बहीण आहे. बऱ्याच वर्षापूर्वी तुझी आत्या एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यांनी आम्हाला कधीच कोणालाच विश्वासात नाही घेतलं. अरे घर सोडून गेलं आणि लग्न केलं. अरे बाबा मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत म्हणून लग्न केलं. अरे बाळा, त्या दिवसापासून आज तागायत आपल्या घरात त्यांचं नावही घेतलं जात नाही. म्हणून मी कधीच तुला तुझ्या आत्याबद्दल सांगू नाही शकले. आई, हे सगळं खरं आहे? तुझी आत्या लग्न करून गेली आणि आप्पांची ही अवस्था झाली रे. आपल्या घराने ना, आपल्या घराने प्रेमामुळे खूप सोसलंय. अरे खूप. हे विश्वा, मला ना एकच भीती वाटते रे. आईच्या लग्नाबद्दल ऐकल्यानंतर आप्पांना जो काही धक्का बसलाय, तुझ्या प्रेमाबद्दल कळल्यानंतर तुझ्या बाबांची अवस्था आप्पासारखी झाली तर
मी नाही सर करू शकणार. विश्वा, मी हात जोडते तुझ्यासमोर, हात जोडते, पाय पडते. तू त्या मुलीचा विचार डोक्यातून काढून टाक. हा, काढून टाकशील ना, काढशील ना विश्वा. आई आई फार उशीर झालाय आई. नाहीये काही पॉइंट नाहीये तिच्याबद्दल बोलण्यात. तिने आनंदात राहावं असंच वाटतंय मला आता. हो की नाही? हो, मग मला वचन दे, त्या मुलीचं नाव तू पुन्हा कधी घेणार नाहीस. प्रेमाचा विचार तू पुन्हा कधी करणार नाहीस. वचन दे विश्वा. विश्वा, मला वचन हवं, अशी चूक पुन्हा होणार नाही तुझ्याकडून. वचन दे विश्वा. हे बघ, हे कायम लक्षात ठेव. तू वचन दिलंयस हं मला. हं? चल आता तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायचे. विश्वा, खाऊन घे. विश्वा, बाबा बस 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 बसा बस. विश्वा, काल तू आल्यापासून पाहतोय काही बिनसलंय का? काय झालंय कळेल मला. काय नाही बाबा. नक्की कॉलेजमध्ये सुट्टी नसताना तू अचानक कधी घरी येत नाहीस. मग आता अचानक घरी कसा काय आलास? याचा अर्थ असा आहे की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बाबा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते एक्झाम्स आल्यात ना जवळ, म्हणून अभ्यास करायला घरी आलोय. एकीकडे प्रॉब्लेम नाही असं म्हणतोयस, दुसरीकडे आम्ही काही प्रश्न विचारला आईकडे पाहतोयस. काय झालंय कळेल. नाही बाबा, तसं काहीच नाही खरंच. नक्की? हो बाबा, एक्झामचं प्रेशर आहे तेवढंच.
हे बघ काही अडचण असेल तर मला सांग, आपण ती अडचण सोडू, मोकळेपणाने बोल. बघ जास्त विचार करू नकोस, विचार करायला मी आहे. हं? आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही तुला तिथे शिक्षणासाठी पाठवलंय, तेव्हा शिक्षण सोडून इतर कुठल्याही भानगडीत पडू नकोस. ते तुझ्या भविष्यासाठी चांगलं आहे. हो बाबा. नशीब. मला वाटलं आता सगळं सांगतोयस की काय. नाही, तिथे जान्हवीची एंगेजमेंटही झाली असेल. तिच्या आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरू झालाय का? आता तिच्याबद्दल काही बोलणार नाहीये मी. नको काळजी करूस. मला जान्हवीला आनंदात बघायचे आहे आणि तुलाही त्रास द्यायचा नाहीये. चला आता तुम्ही दोघांनी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, ठीक आहे? सुखी राहावा. सुखी राहा. आई, बाबा, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मला आठवतच नाही की मला याआधी इतका आनंद कधी झाला होता. कारण खरंच ह्यापेक्षा बेटर दिवस कधी नव्हताच. त्यामुळे मला ही मोमेंट कायम जपून ठेवायची. कसं आहे की माझ्याबद्दल लोक म्हणतात की काय नाही आहे या माणसाकडे, खूप नशीबवान आहे हा. पण मला असं कधीच नाही वाटलं. कारण का येस, माझ्याकडे सगळं काही आहे, पण अशी फॅमिली नाही आहे. घरात बऱ्याच गोष्टी आहेत, पण साधा फॅमिली फोटो नाही. पण फायनली मला माझी फॅमिली मिळाली, हक्काची माणसं मिळाली. आणि येस, मला आणखी एक गोष्ट सांगायची. आई, बाबा, दादा, बहिणी, ताई, आजी, सगळेच, अँड ऑफकोर्स जान्हवी, तुम्ही सगळे मला जयंत म्हणा. हे बघा, जावई बापू म्हटल्यावर ना मला असं वाटतं की मी या घरातला मुलगाच नाही आहे, लांबचा कोणीतरी आहे. सो प्लीज मला हक्काने अरे तुरे करा आणि प्लीज जयंतच म्हणा, ओके? मला अरे म्हटल्यावर माझा आदर कमी नाही होणार, उलट प्रेम वाढेल. सो आता मला सगळ्यांबरोबर एक फॅमिली फोटो काढायचा आहे, चालेल ना? सासूबाई, गरम आहे, सावकाश. छान आहे फोटो. मी आहे ना रे त्या फोटोमध्ये. म्हणजे काय? वाह वाह माझी आजी नेहमी सांगायची, एक दिवस सगळ्यांचा हात पाय थकणार आहे, तू जास्त बोलू नकोस, असा दणका देईन तुला बघ. खरंच आई, खूप छान दिसतेस तू. माझी लक्ष्मी आहेच नक्षत्रासारखी. लक्ष्मी, खरंच या फोटोत तू लक्ष्मी. अगं काय झालंय? आज आनंदाचा दिवस आहे, तू इतकी अस्वस्थ काय आहेस? काही नाही हो, म्हणजे काळजी वाटते मला. का? आपल्या मुलीचा साखरपुडा झालाय आज, सगळे आनंदात आहेत आणि तू इतक्या काळजीत काय आहेस?
अहो असं काय करताय? आपली जानवी अशा भरलेल्या घरात लहानाची मोठी झाली. तिथे जयंतरावांच्या घरात तिसरं माणूसच नाही. एकटी कशी राहणार ती? अगं आपली जानू एकटी कुठे असणार आहे? जयंतराव असणार ना तिच्या बरोबर. आहे का आता? म्हणजे काय एवढा मोठा जो त्यांचा व्याप आहे ते सगळं सोडून ते घरी थांबणार आहेत का? त्यांना त्यांची कामं असणारच ना. मग दिवसभरात आपल्या जानवीला काही दुखलं खुपलं, तिला कोणाशी काही बोलावंसं वाटलं तर कोणाशी बोलणार ती? अगं तू उगाच एवढा विचार करतेस. ही जानू इथेच असणार आहे. आपण तिला आठवण येईल तेव्हा फोन करू शकतो. आणि जर का भेटावंसं वाटलं तर व्हिडिओ कॉल करू. हो अगं तू म्हणतेस तसं करू आपण, पण प्रत्यक्ष भेटणं आणि फोनवरचं भेटणं यात फरक असतो ना ग. तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे फोनवरून कसं कळणार आपल्याला? लक्ष्मी, अगं आपण आपल्या जानूला काही साता समुद्र फार दिलं नाहीये. अगं हाकेच्या अंतरावर असणार आहे ती. तुला हवं तेव्हा जाऊन भेटू शकतेस तू तिला. अहो असं नाही करता येणार. सासर असणार ना तिचं ते. लक्ष्मी, अगं तू उगाच काळजी करतेस बघ. मला खात्री आहे तो मुलगा खूप चांगला आहे. आपल्या जान्हवीची खूप छान काळजी घेईल बघ. तथास्तु. अरे जरा जरा दमा ना. पप्पा पप्पा, तुम्ही सांगितलेलं काम केलंय मी. म्हणजे आपली माणसं गल्लोगल्लीमध्ये पाठवली आहेत. म्हणजे आता आपल्याला बरोबर अंदाज येईल की या एरियामध्ये आपल्याला किती मतं पडू शकतात. यांनी पप्पांना आणि सिद्धूला कितीही मदत केली ना तरी काहीही फायदा नाहीये. हेच करायचं राहिलं होतं. आता काय आम्ही दारोदारी जाऊन भीक मागायची? मला वोट द्या, मला वोट द्या. अरे गधड्या, त्यांना खायला घालणाऱ्यांना आणि दारू पाजणाऱ्यांना ते वोट देतात. लोक आपल्याला शोधत इथं आले पाहिजेत. त्यांच्यासाठी गल्लोगल्ली भटकायचं नसतं. पण पप्पा, ही लोक आपल्यापर्यंत कशी येणार ना? पप्पा मी काय म्हणतो, मी एक बकरं कापतो. आपण गाव जीवन देऊया. काय वाटतं तुम्हाला? काय? गाढवा काय रे, येडा झालास काय? त्यांच्यासाठी बकरं वाया घालवायचं? अरे काहीतरी बरा विचार कर. चांगलं सुचव. आपलं काम पण झालं पाहिजे. आपल्याला वोट मिळाले पाहिजेत. नुकसान नको. मी एक सुचवू, आपण सिद्धूचं लग्न लावून दिलं तर? अरे वा, चांगलंय. तुमच्या डोक्यात पण 100 नंबरे आडी येतात कधी कधी. हो, पण त्याआधी आपण सिद्धूसाठी चांगली मुलगी बघायला हवी. आणि हो, मी सांगितलेले 5ही गुण तिच्यात असायला हवे. माझ्या घरात कशी सून यायला हवी हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये. साहेब, मी उद्याच वधूवर सूचक मंडळांना बोलावून घेतो इथे. लक्षात ठेव, जत्रेत बैल आणि लग्नासाठी मुलगी शोधताना चांगली पारख करायची असते. डोळ्यात तेल घालून मुलगी पाहायची असते ती कशी आहे. हो आजी. हो काय? हा, मुलाचं घराणं कसं आहे हे चांगलं भान ठेव. आणि त्याला साजेशीच मुलगी बघ. काय? तुम्ही नका काळजी करू आजी, मी बघतो. अरे हे सिद्धूसाठी मुलगी पाहत आहेत. आता काय होणार आहे? काय 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 ते सिद्धू.
बातमी सिद्धूपर्यंत गेली सुद्धा. ए, काय करताय? सॉलिड वाट लागली यार, तुझं आता काही खरं नाही. का काय झालं? सिद्धू, तुझ्या घरचे असं वागतील असं कधीच वाटलं नव्हतं मला. नव्हतं वाटलं यार. हा, वाटलंच नव्हतं यार. मला पण. मला पण. अरे आपल्या तिघांना पण. ए झालंय काय? सिद्धू यार. अरे यार, तुझ्या घरचे डायरेक्ट हे सांगतो का देव ठेवून मी सांगतो सिद्धू यार, तुझ्या आईने तुझ्या लव्ह स्टोरीचं डिपॉझिट जप्त केलंय. म्हणजे तुझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड. ए, हिंमत कशाला रे असं बोलायची? आणि सिद्धू, जसं की तुला माहितच नाहीये तुझ्या घरात काय चाललंय ते. अरे मला नाही माहिती माझ्या घरात काय चाललंय ते. थंडगे मी सांगतो. ते तिथे बसलेत ना, ते मस्त सुपारी खात खात तुझ्या लग्नाची सुपारी फोडताय. यार काय करू मी यांचं यार. माझ्यापेक्षा माझ्या लग्नाचे काही यांनाच आहे. हा, आणि तुम्ही बसा इथे, आगीत तेल होतं. अरे सिद्धू, तसं नाही यार, आम्हाला पण माहिती आहे तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. हा, तुझ्या लव्ह स्टोरी विषयी वाटतं यार आम्हाला काहीतरी. खूप हसायला येते ना. माझा जीव चाललाय इथे आणि तुम्ही करा मजा. हरीश, अरे हे हरीश कुठे राहिला होता? तुला माहिती आहे ना दादा? काय आहे? घरचे झोपले सगळे. झोपले. तू वेंकी झोपलाय. दाराला कडी लावली. लावली आहे. मग आता काय करायचं? आता अरे हा, ज्याच्यासाठी आलो ते करूया पण. ए पुन्हा दादा, मोठा असण्याचा लय फायदा आहे, तू माहितीये? हा. दादा, बोल. तो जयंत ब्रो सॉलिड पोरगा आहे ना? असणारच. त्याशिवाय काय तू त्याच्या पाया पडलास? पाया पडलो? नाही, गुलाबाचं फूल देऊन वेलकम केलंच ना त्याला. मग ते वेलकम केलं मी. मग मग त्याच्या मागे शेपटार का असा 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 असं. दादा, हं? जानू आपली बहीण आहे. मग? हा, आणि तिचा तो होणारा नवरा आहे. म्हणूनच भीती वाटते. अरे दादा, त्याला काय हवं नको ते बघत होतो मी, बाकी काही नाही. हो? हो. हरीश, हा. मी तुझा भाऊ आहे. मग ते पण मोठा. लहानपणापासून बघतोय मी तुला. हा? तुझा जिथे फायदा असतो तिथे तुझी पावलं आपोआप वळतात. कळलं ना? आमदारांची पोरगी उगाच नाही पटवलीस तू. दादा, हे काय बोलतोयस तू? हे काय शब्द आहे? आमदाराची पोरगी पटवली वगैरे हे काय आहे? काय चुकीचं बोलतोय मी? हे पण शब्द काय आहे? सिंचना आमदारांची मुलगी नाही. हा, माझी आमदारांची असेल, पण मुलगी आहे ना त्यांचीच. काय? बरोबर आहे की नाही? हो. मग काय चुकीचं बोललो मी? काय यार तू. आणि आता जयंत ब्रो, जयंतचा पैसा आत घेण्याचा सॉलिड प्लॅन आहे तुझा, नाही का? हा? तुझ्या बिझनेसच्या आयडिया, मास्टर प्लॅन सगळं कळतंय मला. दादा, एक सांगू तुला? बोल ना. माझ्याकडे खूप बिझनेस आयडिया आहे की नाही? हळू बोल. कोणीतरी ऐकेल आणि तुझ्या बिझनेसच्या आयडिया चोरेल, नाही तर घरातले ऐकले तर मारतील आपल्याला. तुला माहिती आहे ना, माझ्याकडे खूप बिझनेस आयडिया आहे हा. आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे. मग माझ्या आयडिया आणि त्याचा पैसा हे जर एक झालं ना, तर आम्ही भन्नाट बिझनेस टाकू शकतो आणि मग प्रॉफिटच प्रॉफिट होणार, आहे की नाही? दादा, तू ना एक दिवस शांतपणे माझ्यासोबत बस आणि माझ्या बिझनेस आयडिया ऐकून घे. पागल होशील तू, पागल. अरे लहानपणापासून तुझ्या या बिझनेसच्या आयडिया ऐकून तू पागल का नाही झालास याचा विचार करतोय मी. ते काय बिझनेसच्या आयडिया सगळे फुसके बाहेर असतात तुझे. सांगतोय पागल होशील, पागल. फुसके बाहेर असतात माझे. मग? हो, फुसके बाहेर माझे ना. ठीक आहे. नाही तर काय, एक टाकली कसलं अर्धी. हे बघ, ती सिगरेट अर्धी असेल नाही तर पूर्ण असेल. मी विजवेल नाही तर पेटवेल. ती माझ्या बायकोच्या पैशाने घेतलेली सिगरेट आहे, तुझ्यासारखी उधारीने घेतलेली नाही. हो हा हो हा हो हो. मग निघालो दादा, मी, चाललोय. जा. निघालो, द्या ना. गेलो. हो, जा. हम्म. ए दादा, दादा, अरे काय रागवतो? बस बस ना, बस ना, प्लीज बस ना. शांत हो. बस. ढँटड है.
पण ही शेवटची बरं का, शेवटची शेवट. ठीक पेटव. आता तू पेटव. मग दादा हा. ऐकशील माझी आयडिया बिझनेसची? ही सिगरेट संपायच्या आता ऐकवशील? हो हो हो. ऐक. हा. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळी बाबांना मी माझी एक बिझनेसची आयडिया सांगितली होती, कुठली? फ्रेश पॉट आईस्क्रीम वाली. मी हापूस आंबे घेऊन येणार कोकणातून आणि त्याचा मस्त आईस्क्रीम पार्लर सुरू करणार, जी सासवडमध्ये नसेल इतकं कमाल आईस्क्रीम पार्लर. कधी आणणार हापूस आंबे? हे बघ, मी उद्या जयंत सोबत मीटिंग करणार, परवा कोकणात जाणार आणि आंबे घेऊन येणार आणि नेक्स्ट डे बिझनेस स्टार्ट करणार. कसं वाटतंय? तू कोकणातून थंडीत आंबे आणणार? म्हणजे या सीझन मध्ये आंबे नाहीये? नसतात, ते मे महिन्यात येतात. अरे बापरे. मग या सीझन मध्ये कुठलं फ्रूट येतं? द्राक्ष. चालेल की. मग द्राक्षाचा आईस्क्रीम बनवणार आणि त्याचा आईस्क्रीम पार्लर टाकणार. वा क्या बात है. हे घे. हा. तुझ्या बायकोच्या पैशाची सिगरेट. थँक्यू. ऑल द बेस्ट. अरे थँक्यू दादा. द्राक्षाचा आईस्क्रीम. द्राक्षाचं आईस्क्रीम करणार हा. काय ग जानू? काय बघतेस अंगठीकडे? इतकी आवडली अंगठी? ताई, मला ना अशी ही साखरपुड्याची जड अंगठी घालायची सवय नाहीये. आणि माझं आणि जयंतचं नातं सुद्धा या अंगठीसारखंच आहे, नवीन आणि सवयीचं नसलेलं. मला ना कळतच नाहीये, ही अंगठी म्हणजे माझ्या आणि जयंतच्या नवीन नात्याचं प्रतीक आहे की माझी जुनी नाती माझ्यापासून दूर जाणार आहेत याची वॉर्निंग. जानू, असं का बोलतेस तू? जसं की आम्ही कोणी तुला भेटायलाच येणार नाहीये. हो पण ताई, चल, एवढा विचार करू नको, झोप आता. ताई, माझी ना लहानपणापासून एकच इच्छा होती, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम असावं. पण आता बघ ना, माझं लग्न अशा माणसाशी होतंय जो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. जानू, लग्नाचं नातं हे खूप पवित्र बंधन असतं. दोन अनोळखी जीवांना आयुष्यभरासाठी घट्ट बांधून ठेवतं ते. आणि मला खात्री आहे, लग्न झाल्यानंतर तुझ्या मनातली ही भीती हळूहळू कमी होत जाईल. ताई, किती छान समजावतेस ग तू. तुझ्याकडनंच शिकलीये. ताई ऐक ना, लग्नानंतर जयंत माझ्यावर प्रेम करेल ना? जयंत खूप चांगला मुलगा आहे आणि मला खात्री आहे लग्नानंतर तू त्याच्या हळूहळू प्रेमात पडशील. चल, झोप आता. हो, डबा तयार आहे, या लवकर. हो आलो. या. हो. काय पसारा केलाय हा वरदने. वरद पण ना, वरद वरद कुठे डबा? कुठे पण ना, संपून या डबा. ओके. अरे जयंत, तुम्ही या या. दादा, तुम्ही नाही, तू. हो जयंत, ये 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 ना. वीणा, नमस्कार बहिणी. नमस्कार. सॉरी हा, ते मी जरा पसारा आवरतच होते, पण राहिला सकाळच्या गडबडीत. तुम्ही या ना, बसा बसा, मी आईंना पाठवते. हा, बसा. ये ना. मी जरा निघतो, मला उशीर होतोय ऑफिसला. हा, ओके, बस आरामात. ओके, गुड डे. अरे विश यू द सेम. चले आजी. आजी, नमस्कार. सुखी राहा बेटा.
नेमका तू आलायस आणि आमची सकाळची गडबड आहे हो. काहीतरीच काळजी. उलट ही लगबग मी माझ्या घरी खूप मिस करतो. पण इथे आल्यावर एकदम फ्रेश वाटतंय. स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतंय. आणि आता मी सुद्धा त्या खूप साऱ्या माणसांनी भरलेल्या फॅमिलीचा एक भाग झालोय. तर मला ही फिलिंग खूप आवडते. बस. जयंतराव नमस्कार. आई नमस्कार. अहो जयंतराव असं सारखं सारखं पाया पडू नका हो. आई तुम्ही मला फक्त जयंतच म्हणा. नाही हो, नाही म्हणजे इतर तुम्हाला एकेरी नावाने हाक मारतायत, त्यांना हाक मारू दे तशी. मला बाई नाही जमणार. ओके. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. बसा.